देशाची सर्वात मोठी सार्वत्रिक निवडणूक म्हणजे लोकसभा। यंदा निवडणुकीच्या निकालातून देशात एनडीए सरकार बनवण्यासाठी बहुमत मिळालं। मात्र मागील निवडणुकीपेक्षा यंदा तुलनेनं सत्ताधारी पक्षांचं संख्याबळ घटलं आहे, परंतु सरकार बनण्यासाठी पुरेसं बहुमत त्यांच्याकडे आहे। यंदाच्या निवडणूक निकालानं अनेक दिग्गजांना धक्के दिले। त्यासोबतच असेही काही चेहरे आहेत ज्यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवून थेट संसद गाठली, आणि ते देखील तरुण चेहरे। त्यांची वय बघून तुम्हाला आश्चर्य वाटेल, होय खरंच। नमस्कार, मी प्रियंका आणि आपण बघत आहात शंखनाद आवाज सत्याचा। मी आज आपल्यासाठी पुन्हा वेगळी गोष्ट घेऊन आली आहे। 25 वर्ष वय म्हणजे शिक्षण, नोकरी किंवा मोजमस्ती करण्याचा दिवस, मित्रांसोबत फिरण्याचे दिवस। पण वयाच्या 25व्या वर्षी खासदार होऊन संसदेत जाणाऱ्या 3 तरुण चेहऱ्याबद्दल मी आज आपल्याला सांगणार आहे। क्रमांक 1, संजना जाटव। काँग्रेसनं राजस्थानच्या भरतपूर लोकसभा जागेवर संजना जाटव यांना उमेदवारी दिली होती। त्यांनी ही निवडणूक जिंकली, सर्वात कमी वयाच्या खासदार बनल्या। संजना जाटव यांनी मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांचा गृह जिल्हा भरतपूर इथं भाजपाचे उमेदवार रामस्वरूप कोली यांना 51,000 मताधिक्यानं पराभूत केलं। 25 वर्षीय संजना जाटव या दलित समुदायातून येतात। 18व्या लोकसभेत निवडलेल्या त्या सर्वात कमी वयाच्या खासदार आहेत। संजना जाटव यांचा जन्म भरतपूरच्या भुसावर शहरातील महट्टापट्टी येथे झाला। गांधी ज्योती विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या संजना जाटवनं भुसावर मधनं पदवीपर्यंतचं शिक्षण घेतलं। 2019 मध्ये महाराजा सूरजमल गुरुजी युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं। शेतीत व्यस्त असलेल्या संजना जाटव यांचा विवाह अलवर जिल्ह्यातील कटुमार विधानसभा मतदारसंघातील समोली गावातील रहिवासी कप्तान सिंग सोबत 2016 साली झाला होता। कॅप्टन सिंग राजस्थान पोलिसात हवालदार म्हणून कार्यरत आहेत। संजना जाटव यांनी राजकारणाचा विचारही केला नव्हता। नवऱ्यानं लग्नानंतर शिक्षण घेतलं आणि 2 निवडणुकाही लढवल्या। संजना जाटव आपल्या यशामागे पती आणि कुटुंबाचा सर्वात मोठा हातभार मानतात। सासरची सून मानण्याऐवजी मुलीचं प्रेम मिळाल्याचं त्या आवर्जून सांगतात। पती कप्तान सिंग यांचे काका कमल सिंह हे सरपंच राहिले आहेत। क्रमांक 2, संभावी चौधरी। बिहारच्या समस्तीपुरीतनं एलजेपीच्या उमेदवार संभावी चौधरी यांनी विजयाचा झेंडा फडकवला। या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे उमेदवार सन्नी हजारी यांना मोठ्या फरकानं पराभूत केलं। त्या देखील देशातील सर्वात कमी वयाच्या खासदार बनल्या आहेत। संभावी यांना 1,87,251 मताधिक्यानं विजय मिळाला आहे। त्यांना एकूण 5,79,786 मते मिळाली आहेत। माजी IPS किशोर कुणाल यांची सून संभावी चौधरी हिनं दिल्ली विद्यापीठाच्या लेडी श्रीराम कॉलेज आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मधनं शिक्षण घेतलं। याशिवाय त्यांनी MIT विद्यापीठातून समाजशास्त्रात PhD केली। सध्या ती पटना येथील ज्ञान निकेतन शाळेत संचालक म्हणून कार्यरत आहेत। शाळेच्या सर्व जबाबदाऱ्या ती सांभाळते। सामाजिक कार्यातही तिचा सक्रिय सहभाग असतो। संभावी लोकसभा निवडणूक लढणारी सर्वात तरुण दलित महिला उमेदवार होती। तिचे आजोबा महावीर चौधरी हे काँग्रेसचे बिहारचे माजी मंत्री होते। क्रमांक 3, पुष्पेंद्र सरोज। उत्तर प्रदेशच्या कौशांबी लोकसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे उमेदवार पुष्पेंद्र सरोज यांनी जबरदस्त विजय मिळवला आहे। भाजपाचे 2दा खासदार राहिले आहेत। विनोद सोनकर यांना 1,03,000 मताधिक्याने हरवलं आहे। पुष्पेंद्र सरोज यांना एकूण 5,09,786 मते मिळाली, तर भाजपाच्या विनोद सोनकर यांना 4,05,843 मते मिळाली। पुष्पेंद्र सरोज हे माजी मंत्री इंद्रजित सरोज यांचे पुत्र आहेत। पुष्पेंद्र यांचा जन्म 1 मार्च 1999 रोजी झाला। त्यांचे वय 25 आहे। त्यांचे मध्यंतरीचं शिक्षण डेहराडून इथं झालं, तर पदवीचं शिक्षण किंग मेरी युनिव्हर्सिटी लंडन मधून झालं। वडील इंद्रजित सरोज 1987 पासून सलग 4 वेळा मानसूर राखीव जागेचे आमदार होते। पुन्हा भेटूयात एका नवीन विषयासह। तोवर नमस्कार।